झाले राम राज्य काय पुढे आमासी, 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 झाले राम राज्य काय पुढे आमासी.
धरित के गाये ओळल्या माझे राम वेळोवेळा आम्ही गाऊ रे राम वेळोवेळा आम्ही गाऊ रे धरणी धरित के गाये ओळल्या माझे धरणी धरित के गाये ओळल्या माझे राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ स्वप्नी दुःख पूरीन पाहे डोळा स्वप्नी दुःख पूरीन पाहे डोळा स्वप्नी देही दुःख पूर्ण पाहे डोळा स्वप्नी देही दुःख नाय डोळा नामाचा गजरे भय तुटले कळी काळा नामाचा गजरे भय तुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ तुका म्हणे रामे दुःख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुखा दिले आपुले तुका म्हणे रामे सुखा दिले आपुले दया गर्भवासये जाणे कुंतले दया गर्भवासये जाणे कुंतले दया गर्भवासये जाणे कुंतले दया गर्भवासये जाणे कुंतले राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ राम वेळोवेळा आम्ही गाऊ विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
राम
बोला पुंडलिका वरदे हरी दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज की नरहरी श्यामराज महाराज आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज ओम ब्रह्मेश्वरानंद स्वामी महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव हलाल 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 हलाल। झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी धरी पिके गाई बोळल्या म्हैशी राम वेळोवेळा मी गाऊ बिये दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्ने तेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा मी गाऊ बिये दळिता कांडिता जीविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तेडे गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊ बिये दळिता कांडिता जेविता गे बाई विठ्ठला झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी धरी पिके गाई बोळल्या म्हैशी वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवितं लक्ष्मी नृसिंहमहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दिसित्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वतीं नृसिंह विठ्ठल ज्ञात्वा आत्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दात् भिन्नत्व प्रत्यक् ज्योतिर्विभारवये योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवति पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदावं जगननीतपाणिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमन मन
स्वरूपा सद्गुरु समर्था नाथाच्या नाथा तुझा नमो. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता मज साय येथे करावे देवा करावे देवा तुझी घेई सेवा सकल गोवाऊ तुझी घेई सेवा सकल गोवाऊ. आता मज साय येथे करावे देवा करावे देवा तुझे घे सेवा सकळ गोवा भगवती तुझी घे सेवा सकळ गोवा भगवती. रामनवमीच्या महापर्वावर भगवंताच्या लीलेचं भगवंताच्या नामाचं वर्णन करण्यासाठी आणि भगवंताच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यासाठी तुकोबारायांनी जो अभंग लिहिला ज्यामध्ये त्यांच्या रामराज्याचं वर्णन केलेलं आहे आणि रामराज्याची संकल्पना काय होती त्या संकल्पनाशिवाय त्या रामराज्याची लक्षणं काय होती ती या अभंगामध्ये महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेली आहेत. विठ्ठल आपल्या या गांगल गावामध्ये आपला रामनवमीपासून ते हनुमान जयंती या कालावधीत दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा हा हरिनाम सप्ताह आहे आणि रामायणाची कथा आहे. आपल्या गावाशी माझं एक वेगळं स्नेह जुळलेलं आहे. गेल्या 1-2 वर्षापासून तुम्ही माझ्यावर प्रेम करताय मला बोलावताय माझं कौतुक करताय. जगन्नाथ महाराज मस्किननी सगळं म्हणजे खरं त्यांची कृपा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मी छोटा आहे मला येत काही नाही पण ते कौतुक करतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही सगळे माझं कौतुक करता. गणेश महाराजांना माहिती आहे की आपली परंपरा खरं म्हणजे आपोआप प्रेम झालेलं नाही स्नेह. दत्ताभाऊला माहिती आहे की बोलाखी महाराजांच्या परंपरेतले हे गाव लोटांगण महाराजांच्या आणि बोलाखी महाराजांचे गुरु बाळाभाऊ महाराज त्या परंपरेची सेवा करणारे आम्ही. त्यामुळे आपले जुने संबंध 4 पिढ्याचे आहेत. या गावाबद्दल एक विशेष प्रेम आमच्या संस्थांमध्ये म्हणा आमच्या घरात म्हणा राहत होतं. म्हणजे तुम्हाला सहज सांगतो की आपल्या मेकरच्या बाळाभाऊ महाराज संस्थानचे पीठाधीश जे आहेत आमचे वडील सध्या ॲडव्होकेट रंगनाथ महाराज ते आज आलेले आहेत पलीकडे बसलेत. नंतर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि इथे सहदेव महाराज उपस्थित आहे. तुम्ही अंचरवाडीचेच का गावातलेच मस्की महाराज कुठे लपून होते मागच्या वेळेस मला भेटले नाही. इतके चांगले वादक कलाकार गावात असताना आपण बाहेरचंही कौतुक केलं पाहिजे पण आहेत ना गुणवान आपल्याकडे असे आहेत छान. आणि अंचरवाडीच्या परिहार मंडळींच्या भेटीमुळे आमच्या श्रमाचा तसाही परिहार होतो. यावर्षी तुम्ही एकटेच आहे परिहार करायला. आणि तुम्ही सगळे गावातले सगळे श्रोते मंडळी आहे सगळे मस्के परिवार सावळे परिवार आणखी बाकीचे सगळे चिंतनाकरता जो अभंग घेतला. तुमचं गाव खरं म्हणजे शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. शिस्त आणि नियमशीर वक्तशीरपणा हा तुमच्या गावाचा आहे. श्रोते दर्दी आहेत सूक्ष्म जाणकारी करणारे आहेत. वेदांताचे सूक्ष्म अर्थांची सखोल जाण असणारे तुम्ही लोक आहात. आवाज एकदा पक्का करून द्या. एकदा कोणता मोठा करून द्या नाही तर महाराज सांगून द्या कसा. मला वाटते कमी पडतोय काय झालं माहिती आहे का लग्न झाल्यापासून आवाज जो दबला माझा तो काय अजून वर ये ना पहा. एकदा द्या वरून वाढवून आवाज माझा मोठा आणि पक्के करून द्या एकदा काय तो पुन्हा हात लावू नका. आणि तुम्ही सगळे आज सुरुवातीला घाबरलो बरं मी मला वाटलं माझ्यासमोर फक्त खांबेच उभे आहेत. आता या खांब्यांना कीर्तन सांगाव आणि यातून नरसिंहाला बाहेर यावं. पण तुम्ही सगळे नंतर मंडप भरला तुम्ही सगळे आले पण वक्तशीरपणा आहे तुमचा पण थोडा उशीर केला पण हरकत नाही.
कदाचित मी हे आमच्या जगन्नाथ महाराजाला सांगणार नाही, तुम्ही चिंता करू नका. पण तुमच्यासमोर चिंतन करताना सूक्ष्मता आणि खोलीमध्ये चिंतन करावं लागते हे मला माहिती आहे. विठ्ठला जगामध्ये जेवढ्या म्हणून राज्य व्यवस्था आहेत त्या राज्य व्यवस्थांना वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावं असतात, वेगवेगळी. त्याला ॲरिस्टोक्रसी म्हणतात, कुठे ब्युरोक्रसी म्हणतात, लोकशाही म्हणतात, हुकुमशाही म्हणतात. अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांचे वेगवेगळे स्वरूप आहेत. पण या सगळ्यांमध्ये दोन संकल्पना फार महत्त्वाच्या मानलेल्या गेल्या आहेत. एक युरोपमध्ये मानली गेली आणि एक भारतामध्ये मानली गेली. युरोपमध्ये जी संकल्पना मानली गेली त्याला युटोपिया म्हणतात. ती संकल्पना अशी आहे की ते ख्रिश्चन लोक आहेत, त्याच्या आधी लॅटिन लोक होते, यहुदी आणि लॅटिन. त्यांची एक संकल्पना, त्याला मायथॉलॉजी म्हणतात. त्यांच्या मिथक दंतकथेमध्ये असं आहे की एक असा काळ होता की ज्या काळामध्ये सगळे सुखी होते आणि ते सगळे स्वर्गामध्ये हेवनमध्ये राहत होते. ॲडम आणि ईव हे दोघं होते, मग ते खाली आले, मग त्यांना जीव भाव आला आणि तिथून दुःख सुरू झालं. अशी त्यांची संकल्पना आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पण अशी संकल्पना आहे की आपल्याकडे एक असं समज आहे की आतापर्यंत जगाच्या, भारताच्या किंवा आर्यावर्त म्हणा, भरतखंड म्हणा, या सगळ्याच्या एकूण इतिहासामध्ये हजारोच्या संख्येत राजे होऊन गेले. पण या सगळ्यामध्ये असं राज्य कुणाचं होतं की जे निर्दोष होतं. एकही तिच्यामध्ये दोष नाही, एकही चूक नाही आणि एकही तिच्यामध्ये घोटाळा नाही, एकही भ्रष्टाचार नाही, एकही मुख्यमंत्री जेलमध्ये नाही, एकाही कुठल्याही मंत्र्यावर अटक नाही. असं राज्य कोणतं होतं असं. आणि शिवाय आणखी बोलायचं आहे, पहा, जगाचा नियम असा असतो की इथे जर खड्डं पडलं एका ठिकाणी तर नक्कीच दुसरीकडे माती जमा झाली. म्हणजे एका ठिकाणी खड्डं पडते म्हणजे माती जमा होते. म्हणजे उलट जिथे डोंगर दिसतो तर कुठेतरी खड्डं आहे, हा नियम आहे. मग ज्या ठिकाणी संपत्तीचा संचय झाला म्हणजे कुठेतरी गरिबीकडून खेचून घेतलंय, जे शोषण करून घेतलंय. ही जगाची राहटी आहे, नियम आहे, अलिखित नियम आहे. पण या सगळ्याच्या पुढे जाऊन असं कोणतं राज्य आहे की ज्यामध्ये कुठेच खड्डं नाही, कुठेच डोंगर नाही, कोणाचंच शोषण नाही आणि कोणालाच त्रास नाही आणि कोणीच कोणाचा अन्यायानं खात नाही. असं राज्य जगाच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये झालं का? तर एकमेव राज्याचं नाव घेतलं जाते आणि त्याचं नाव आहे रामराज्य. हे रामराज्य काय होतं याच्यावर सगळ्या जगातल्या इतिहासकारांनी चर्चा केली आणि आपल्या तुकोबारायांनी, संतांनी पण केली. आणि व्यवहारामध्ये आपणही रामराज्याचा उल्लेख नेहमी करतो. जेवढे राजकारणी येतात, जेवढे मतं मागायला येतात, ते घोषणा हीच करतात की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला तुमचं कल्याण करू. आणि ते असतात पुढारी. पुढे पुढे नेऊन बनतात आरी. आरी म्हणजे शत्रू, ते पुढारी. ते आपलं करतात कल्याण. निवडून आले की ते मुंबईत, आपण आपल्या गावात, आणि कल्याण तिकडे भिवंडी जवळ. ते कल्याण करत नाहीत, ते म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही रामराज्य आणू. पण जगामध्ये असं काही घडलं नाही, कारण रामराज्याची बरोबरी करण्यासाठी दुसरं राज्य आजपर्यंत निर्माण झालं नाही. काय होतं रामराज्य? आणि हे खरं आहे की रामराज्य माणसाभोवती केंद्रित होतं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे भगवान रामचंद्र. भागवत आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये 5 पर्व विशेष मानलेत. पर्व विशेष भागवत धर्मी: रामनवमी, जन्माष्टमी, नरसिंह जयंती, वामन नवमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. 5 पर्व महापर्व मानलेत. एकादशांशिवाय 5 महापर्व आहेत. रामनवमी ही महापर्व आहे, कारण दैवत राम आहे. जरी विठ्ठलाचं नाव असलं तर सुरुवात आम्हाला रामकृष्ण हरीपासूनच करावी लागते. आणि राम राम म्हणा वेळोवेळा किंवा रामाचं चिंतन आपल्याला करावं लागते. रामाचं वर्णन करणारे रामायण शेकडोच्या संख्येमध्ये भारतामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये रामायण वेगळं आहे. नुसतं महाराष्ट्रातच जर म्हटलं तर जवळपास 200 प्रकारचे रामायण आहेत. वाल्मिकींनी मुळात रामायण लिहिलं ते वेगळं. त्याच्यानंतर मग आनंद रामायण आहे, तुलसी रामायण आहे, वाल्मिकी व्यासांचं अध्यात्म रामायण आहे. खाली दक्षिण भारतात गेले तर कंब रामायण आहे.
आणि असे खूप रामायण लिहिले गेले. आपल्याकडे नाथ महाराजांनी पण भावार्थ रामायण लिहिलं आणि सगळे रामायण अलग अलग प्रांतात अलग अलग भाषेत. इतकंच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा रामायण आहेत. मी जेव्हा PhDच्या वेळेस कंबोडियाचा अभ्यास करत होतो सर, त्या कंबोडियामध्ये सुद्धा रामायणाला रामकेर म्हणतात. रामकेर म्हणून तिथेही रामायण आहे. तिथल्याही नगरीचं नाव अयोध्या आहे. तिथेही रामलीला रामकथा केली जाते. फक्त त्यांचा रामाचे कपडे वेगळे, भाषा वेगळी, पद्धत वेगळी, वितरित काही फरक पडलेत. पण रामायण जगात सर्वत्र मानतात. पण एक गोष्ट आहे, रामायणामध्ये प्रत्येकाच्या कथेमध्ये फरक आहे. कुठल्या कथेमध्ये? काही तपशिलामध्ये फरक आहे. रामाने अयोध्येला निघाल्यानंतर रामाने दंडकारण्यातून मार्गक्रमण करत करत शेवटी रावणाला मारलं, इथपर्यंत साम्य आहे. पण प्रत्येक ठिकाणी कथावस्तू बदलते, स्थानं बदलतात, काही बदल होत. पण एक मात्र आहे, सगळ्यांनी रामाला आदर्श मानलंय, रामाला श्रेष्ठ मानलंय. आणि जगामध्ये आपल्याला जगत असताना, वाटचाल करताना आदर्श म्हणून कोण उभं करायचं तर रामाला उभं केलंय. भगवान कृष्णाचं चरित्र चिंतनीय आहे आणि रामाचं आचरणीय आहे. त्यामुळे रामाचं आचरण करण्यासाठी एक आदर्श, ज्याला दीपस्तंभ म्हणतात, असं कोणाला उभं करायचं का तर ते रामाला उभं केलं गेलंय. म्हणजे वाल्मिकींच्या संदर्भात जर बोलायचं तर वाल्मिकींचा राम 16व्या वर्षाच्या पुढेच वर्णन सुरू होत आहे. बाल असणाऱ्या रामावर चर्चा फार केलीच नाही त्यांनी. आणि त्यांनी या दृष्टीनं जो राम आहे तो देव नाहीये, एक आदर्श पुरुष आहे, एक आदर्श व्यक्ती आहे. पण बाकीच्या रामायणांमध्ये हळूहळू त्याला देव मानलं. देव म्हणजे दिव्यते इति देवा ददाते इति देवा. जिथे जिथे जास्त दिसतंय देवाची कुठेतरी प्रकर्षानं अनुभूती होते, त्यालाच देव म्हणायचं असते. दिव्यत्वाची प्रचिती अनुभूती म्हणजे देव म्हणायचंय. त्यामुळे तिथं देव झाला, देव आहेच, त्यात शंका नाही. पण प्रत्येकानं आपापल्या चष्मा लावून त्याला वर्णन केलं. पण एक मात्र खरं आहे, प्रत्येकाच्या कथावस्तू बदलल्या, पण मात्र राम हा एक आदर्श पुरुष आहे, हे मात्र सर्वांनी एकमतानं मान्य केलेलं आहे. विठ्ठला काही गोष्टी सगळ्यांना मान्य आहे. राम हा एक आदर्श राजा होता असं सगळ्यांनी मान्य केले. भगवान रामचंद्र आदर्श राज्य होते, राज्यकर्ते होते. राज्यकर्ते कोणासारखे असावे तर रामचंद्रासारखे असावे. याचं मुख्य कारण असं आहे की तुम्ही आपल्या घरामध्ये असो का, आपल्या गावात असो का, आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, राज्यात कुठे असो, ज्या कोणी जे कोणतं पद मिळवलं ते पद सोडावं वाटतं का? आपल्याला कुठलंही पद मिळव, अहो सासू झाली तर ती सुनेची पुढे झुकत नाही, मी कशाला म्हणू तिला. नऊ सासरा झाला की सुने पुढे झुकत नाही, आपण झुकत नाही दुसऱ्याला. मोठं झालं की कोणा खाली उतरत नाही, सोपत सोडावं वाटत नाही कोणाला, व्यवहारामध्ये सुद्धा. आणि पद मिळवण्यासाठी राजकारण आहे. राजकारण घराघरात आहे, राजकारण गावात आहे, सर्वत्र राजकारण आहे. आणि घरघर रावण घरघर लंका इतने राम कहाँ से लावू असं म्हटले त्यांनी एकेकाळी. एक रावण होता तर एक राम पुढे झाला, आता घरोघरी रावण आहे तर राम कुठून आणू. पण हे खरं आहे की हे सगळी स्पर्धा कशासाठी आहे? मिळवायसाठी आहे, काहीतरी मिळवायसाठी आहे. आणि काय मिळवायचं? प्रत्येकाला पदाची स्पर्धा आहे, त्यासाठी राजकारण आहे. रामायणामध्ये सुद्धा राजकारणच आहे. चक्क राजकारणाची कथा आहे ती. सुग्रीवाला आणलंय, बिभीषणाला फोडलंय, भावाला बरोबर उभं केलंय, सगळीकडे तुम्हाला राजकारणाचे संदर्भ मिळतात, राजकारणच दिसतंय. पण एक गोष्ट आहे, रामायणामध्ये राजकारण आहे पण ते मिळवायसाठी नाही, ते त्यागायसाठी आहे. उदाहरण देतो. भगवान रामचंद्र लंकेला गेले, रावणाला मारलं. त्याच्या आधी घेऊ आपण, त्याच्या आधी दंडकारण्यामध्ये जाऊन किष्किंधेचं राज्य भगवंतानी जिंकलं, वालीला मारलं. आणि मग आता ताब्यात घेतलं का आपल्या? ते त्याला दिलं. कोणाला? सुग्रीवाला. म्हणजे राज्याचा त्याग केला. पुढे लंकेला गेले, लंकेला गेल्यावर लंकेचं राज्य जिंकलं आणि ते बिभीषणाला दिलं, तेही ताब्यात घेतलं नाही. आता अयोध्येकडे आले, अयोध्येला जायचंय. पुष्पक विमानात बसले, सगळेच्या सगळे बसले
आणि पुष्पक विमान आलं प्रयागला आणि तिथे भारद्वाज ऋषींचं दर्शन घेण्यासाठी तिथे विमान थांबलं आणि हनुमंतरायाला देवानी पुढे पाठवलं. म्हणजे जा आणि अयोध्येमध्ये जाऊन भरताचं काय चालू आहे पहा, भरताला निरोप द्या. निरोप म्हणून पाठवला, त्याला राजदूत म्हणतात. सगळ्यात बुद्धिमान जो असतो तो राजदूत बनत असतो, अँबॅसिडर म्हणतात त्याला. राजदूत पाठवलं. हे बा 3 प्रकारचे लोक असतात. एक असतात सांकामे, दुसरे असतात निकामे आणि तिसरे असतात वाडकामे. कसे बघा, एखाद्यानं सांगितलं की जा बरं अमक्या अमक्याच्या घरी जा आणि त्याच्या ते घरी आहेत की नाही पाहून का अमक्या अमके व्यक्ती. हा जातो, घरापर्यंत जातो आणि घरी वापस येतो. तो म्हणतो घरी गेलो होतो, कावड लावेल होतं, दार बंद होतं, येऊन सांगतो सांगकाब्या. दुसऱ्याला पाठवलं. दुसऱ्याला म्हणे अरे तू जाऊन जा बरं, ते आहेत का घरी पाहून ये. हा म्हणतो ते घरी नसतील, आता आपण जाऊन पाय ना. नाही पण ते नसले तर मग जाऊन पाय ना, तू काय होईल. बरं त्याचं दार लावलेलं असलं तर मग तू वाजव, नाही उघडलं तर बेल वाजव. बरं कुत्रा असेल दाराशी तर मग तेव्हा तू राय थांब इथंच, मी जातो. हे न जाणार आहेत, 100 शंका काढल्या पहिलेच जायचं नाही. हे निकामी आहेत, न जाणारे. आणि तिसरे असे असतात की ज्याला वाडकामा केले म्हणतात, त्याला सांगितलं कमी, शिल्लक कामं करून येतात. घरी पाहायला पाठवलं, पहिले घरी गेला, दार वाजवलं, घरी येत का नाही चौकशी केली आणि शिल्लक 4 चौकशा करून घेऊन सांगितलं ते घरी नाही, ते गावाला चालले, चिखलीला चालले, त्यांचं काम आहे, दवाखाना होता, आजारी होते, त्यांनी ट्रीटमेंट घेतली, आता घरी आले, आता तुम्ही सध्या जाऊ नका, 3 दिवसानं जा, मग ते बोलायच्या परिस्थिती येईल. शिल्लक माहिती आणून सांगितली. त्यामुळे सेवक कसा असावा, तर त्याला सगळं स्वामीच्या मनोभावा, त्याला मनोभाव कळलं पाहिजे आणि असा सेवक असावा. आणि या सेवकांमध्ये अग्रगण्य नाव आहे आपल्या हनुमंतरायाचं. आणि म्हणून हनुमंतराय जो आहे ते अतिशय बुद्धिमान होते, बुद्धिमत्ताम वरिष्ठम. त्यांना पाठवलं. त्यांची पूर्वी भरताशी ओळख होती. भरतावर भगवंताचं सगळ्यात जास्त प्रेम. भरत तुम भरत समभाई, भरताचं वर्णन केलंय. विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत सजोई. त्या भरताचं सर्वश्रेष्ठ संत म्हणून वर्णन केलंय. भरतावर भगवंताचं सगळ्यात जास्त प्रेम. 14 वर्ष वनवासामध्ये देवानी जेवढं भोगलं, जेवढे त्रास हालअपेष्टा सहन केल्या, त्याच्यापेक्षाही जास्त हालअपेष्टा आणि त्रास भरताने केल्या. म्हणून भरताचं स्थान सगळ्यात मोठे संतांमध्ये. या भरतांचं हनुमंतरायाची मागे ओळख झालेली होती. कथाभाग सांगत बसत नाही आता. पण हनुमंतराय तिथे गेले आणि तिथे देवानी त्याला सांगितलं, हे पाय तिथं जायचं आणि पाहायचं भरत काय करतोय. मी फक्त निरोप द्यायचा की देव आता उद्या पोचतात, 1 दिवसात देव पोचतात, हा निरोप द्यायचा आणि भरताचा चेहरा वाचायचा. त्या चेहऱ्यावर जर एखादा नाराजी जर दिसली, भरताच्या मनात असं जर असेल, तुला जर असं लक्षात आलं की भरताला असं वाटतंय की देवांना अजून एखादा दिवस जर उशीर केला तर 1 दिवस जास्त आपल्याला राज्य भोगायला मिळेल, अशी जर मनात त्यांची इच्छा असेल तर तिथूनच फोन करायचा आणि मग मी समजून जाईल आणि मी तसंच मागे जाईल आणि पुन्हा आयुष्यभर दंडकारण्यातच राहील. असं म्हणून हनुमंतराय गेले आणि भरत तिथे चिता पेटवून चितेवर स्वतःला जाळून घेण्यासाठी उद्युक्त झालेला होता. भरत म्हणजे यांच्या मनातली इच्छा अशी होती की त्याच्या मनात जर राज्याचा लोभ निर्माण झाला असेल तर मी राज्य टाकणार. आणि त्याच्या मनामध्ये 1 दिवस जर देव उशिरा येणार असेल, रामराय जर उशिरा येणार असतील तर मी स्वतःचा देह टाकेल. म्हणजे दोघांचंही स्पर्धा आहे, दोघांचंही राजकारण आहे, पण खुर्ची सोडायसाठी आहे. आपले राजकारण खुर्ची मिळवायसाठी आहे आणि दोघांचे राजकारण खुर्ची सोडायसाठी आहे. म्हणून तो आदर्श राजा आहे. त्याला लोकाभिरामम रणरंगधीरम म्हणतात. लोकाभिराम म्हणतात, लोकांना आवडणारा राजा म्हणतात. राम हा आदर्श राजा आहे.
इतका राजा आहे की त्याच्या काळामध्ये भगवंताच्या रामराज्यामध्ये कोर्टामध्ये 2च केसेस आलेले आहेत फक्त. त्यामुळे कोर्टाला कामच नव्हतं, पोलिसांनाही कामच नव्हतं. त्याला म्हणतात राजा. भगवंत रामराय हे आदर्श राजा आहेत, आदर्श पुत्र आहेत. माहितीये, कैकेयीमुळे वनवास भोगावा लागला आणि परत आल्यानंतर भगवंत पहिले कोणाच्या पाया पडले असतील तर कैकेयीच्या पाया पडले. ते म्हणे, ती म्हणाली मी पापिणी आहे, मला तू शिक्षा द्यायला पाहिजे, तू माझ्या पाया पडतोय. अहो तुझ्यामुळे तर मला किती गोष्टी कळल्या माहिती का. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुनो. मला वडिलांचं प्रेम काय असते कळलंय, भरताचं प्रेम कळलंय, भरत महिमा, भरताचं महात्म्य मला कळलंय. पौरुषम वायुसुनो, माझ्या हनुमंतरायाचं पुरुषत्व पराक्रम मला कळला. पौरुषम वायुसुनो. सीता सत्वम निजभुज बलम वैरिणाम वैरी भावा एतत् सर्वम तव चरणयोः मातुरेश प्रसादा. मला सुग्रीवासारखा मिळाला, सीतेचं सत्व कळलं. अरे खूप गोष्टी मला प्राप्त झाल्या माते तुझ्यामुळे. जिनं हाकलून दिलं तिच्या पहिले पाया पडतात. पुत्र आहे, आदर्श पुत्र आहे. आदल्या दिवशी ठरलं की उद्या रामरायाला राज्याभिषेक होणार आहे, उद्या. आणि आजपासून सगळे मेसेज सुरू झाले, फेसबुकवर स्टेटस सुरू झाले, निरोप सुरू झाले, निमंत्रण दिले, पाहुणे जमा झाले, मंडपवाल्याच्या ऑर्डरी दिल्या, उद्या कार्यक्रम होणार. आणि रात्री दुसराच कार्यक्रम झाला. रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य, हे सगळं कार्यक्रम कैकेयीचा निकडे झाला. हे सगळं झाल्यावर दशरथाने म्हणजे रामाच्या वडिलांनी रामाला बोलावलं आणि रामाला सांगितलं, मी वडील म्हणून तुला आज्ञा करतो, तू मला अटक कर, मला जेलमध्ये टाक आणि राज्य ताब्यात घे. मी तुझा बाप आहे, आज्ञा देतो, तू आदर्श पुत्र आहे ना, तू मला अटक कर. बाप सांगतो मला अटक कर, बाप म्हणतो तू गादीवर बस, पण हा म्हणतो पिताश्री, अहो मी तुम्हाला अटक करेल, मी गादीवर बसेल, तुमच्या आज्ञेचं पालन करेल, पण जगाच्या पुढच्या संपूर्ण इतिहासामध्ये मात्र शेवटपर्यंत तुमची प्रतिमा खराब होईल. मला माझ्या या हाडामासाच्या शरीरापेक्षा तुमचं कीर्तिरूपी शरीर जास्त महत्वाचं वाटतंय. आणि वडिलांच्या कीर्ती शरीरासाठी 14 वर्ष वनवास स्वीकारला. म्हणून रामराय आदर्श पुत्र आहेत, आदर्श पती आहेत. दशरथाला 700 बायका होत्या, यांना काय हरकत होत्या 2-4. यांनी स्वतः एकच पत्नी, एक बाणी, एक पत्नी एकच ठेवली. जेव्हा शेवटी सीतेचा वियोग झाला, जेव्हा राजसूय अश्वमेध यज्ञ करायचा, त्यावेळेस सोन्याची प्रतिमा बनवली, पण दुसरी नाही केली. आदर्श पती आहेत, आदर्श पुत्र आहेत, आदर्श पिता आहेत. वडिलांवर मुलांची व्यवस्थित वाटणी केली, त्यांच्या कुळामध्ये पुराणं भांडणं नाही केले. खावटीच्या केसेस दाखल केल्या नाही, 498 नाही, पुन्हा भानगडी नाही, ते आपल्याकडे ठेका सगळा. विठ्ठला आदर्श मित्र आहेत. सुग्रीवाला मित्र केलंय, निषाद राजाला मित्र केलंय, बिभीषणाला मित्र केलंय. आदर्श मित्र आहेत. बिभीषणा सुग्रीवासाठी वालीची दुश्मनी घेतली, आदर्श मित्र आहे. आणि आदर्श शत्रू आहेत, शत्रू आहे. वालीला मारलं, चोरून मारलं, झाडाच्या आडून लपून मारलं. वाली खाली पडला होता आणि वालीनं देवाला प्रश्न विचारला, शोभलं का तुला, तुला शोभलं का? रघुकुल रीत सदा चली आई म्हणतोय आणि मला मारतो, चोरून मारतो झाडाच्या आडून. हे शोभलं का? माझी तुझी दुश्मनी होती का? मी तुझ्या वाटी होतो का? तू केलं काय माझं? त्यांनी सांगितलं की तू माझं वाकडं नाही केलं, पण तू पाप केलंय. पाप धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप करणाऱ्यांना आणि पुण्य करणाऱ्यांना त्यांचा निवाडा करणं हे माझं काम आहे, कारण मी जगाचा नियंता आहे. त्यामुळे मी योग्य केलेलं आहे. अनुज बंधू भगिनी सुतनारी
वर्णन केलेलं आहे बा. काही काही लोक ज्यांना पाप कोणतं केलं, त्यांनी विचारलं कोणतं पाप केलंय, त्याने सांगितलंय अनुजा बंधू भागिनी सुता नारी, अनुजा बंधू भगिनी सुता नारी, सुनासखा कन्या समाये छाई, ही नाही कुदृष्ट दिलो काही वदंत कशो पाप नवोई, मंगल भावना मंगल हारी, दशरथ विरतिहारी, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम. अनुज बंधू भगिनी सुत नारी, तू लहान्या भावाची पत्नी पळून आणली आहे. अनुज लहान्या भावाची बायको, पत्नी, बंधू, सुतनारी, सूद, मुलगी हे सारखे असतात. यांच्याकडे जर कुदृष्टीनं वाईट नजरेनं पाहिलं जरी, हिनही बिलो कुदृष्टी बिलो काही जोई, ताये बधे कचू पाप न होई. त्यांना जर मारलं तर पाप होत नाही. मी पाप केलं नाही, कारण तुला शिक्षा करणं हे माझं कर्म आहे. त्यामुळे तो आदर्श शत्रूही आहे आणि आदर्श मित्रही आहे. त्यामुळे सगळ्या दृष्टीने जर बघितलं तर रामराय एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की कोणत्याही दृष्टीने तुम्ही बघा, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून रामाचं चरित्र भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये सगळ्यांनी मुख्य मानलं, महत्वाचं मानलं. या रामाचं जे राज्य आहे ते राज्य महत्वाचं आहे. त्या राज्याचं वर्णन तुकोबराय पहिल्या चरणात करतात. झाले राम राज्य काय पुणे आम्हासी, 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 झाले राम राज्य काय पुणे आम्हासी.
रामराज्य स्वतः भगवंत रामाने अष्टावक्राला सांगितलं की माझं राज्य राज्यम लोकानुशासनम, मी लोकांसाठी राज्य करतोय. दुसरं वाक्य असं आहे लोकरंजनम, लोकांसाठी मी राज्य करतोय आणि मी लोकांसाठी जगतो, लोकांसाठीच राज्य करतोय असं भगवंतांनी वर्णन केले. राज्य कोणतं असावं? महाभारतकारांनी सांगितलंय न राज्य नैव राजासी न दंडो न च दांडिका दर्वे नैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. असं राज्य असावं की ज्यामध्ये राजाही नाही प्रजाही नाही, ज्यामध्ये गुन्हा करणाराही नाही, शिक्षा देणाराही नाही, शिक्षा भोगणाराही नाही, असं राज्य आदर्श मानलं. भगवंताने सांगितलं माझं राज्य लोकांसाठी आहे, ज्यात लोकांचं भलं आहे ते मी करल. आणि असं राज्य, त्या राज्याचं आणखी वर्णन असं केलंय की रामराज्य कोणाला म्हणायचं याची सगळ्यात सोपी व्याख्या तुलसीदासजींनी केली आहे की ज्या राज्यामध्ये लोकांना कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, कुठल्याच नाही. माणसाला कुठल्याही जीवाला त्रास 3 प्रकारचे असतात. दुःख म्हणा, ताप म्हणा, भोग म्हणा, त्रास म्हणा. कोणते? आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. हे 3 प्रकारचे ताप किंवा दुःख प्रत्येकाला असतात. हे 3ही प्रकारचे दुःख जिथे नसतात त्याला रामराज्य म्हणतात. दैहिक दैविक भौतिक तापा रामराजन नाही काहुही व्यापा सब नर करई परस्पर प्रीति चलई निरत शिरत श्रुति दैहिक दैविक भौतिक तापा राम राज नहीं काहू व्यापा. ज्या राज्यामध्ये दैहिक दैविक भौतिक 3ही प्रकारचे दुःख कोणालाच नाही त्याला म्हणायचंय रामराज्य. आणि असं रामराज्य झालंय. आता सकाळी रामाचा जन्म झाला ना देवाचा. आज देव प्रगटले. जन्मले का प्रगटले? देव प्रगट झालेत. जन्म म्हणायचा आपण, पण फक्त त्याच्यात प्रगट भये कृपाला कौसल्या हितकारी भये प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हो, त्यामुळे भगवंत प्रगट झाले आणि आता झाले रामराज्य म्हणजे वर्तमान काळ सांगतात. म्हणजे रामराज्य झालेलं आहे आता माझं. रामाचा राज्य केव्हा येते? राम प्रगट होतात, पण राज्य केव्हा येते? रावण मेला पाहिजे. जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत रामाचं राज्य येत नाही. त्यामुळे रावण म्हणजे अविचार, रावण म्हणजे दुर्वासना, रावण म्हणजे सगळे आसुरी संपत्ती ही मेल्याशिवाय राज्य येत नाही. आणि रामाचं राज्याला झाले रामराज्य. असं राज्य की जे झाल्याबरोबर त्याचं फळ काय? काय उणे आमासी, उणे नाही आम्हाला, दुःख नाही. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला कमतरता आहे, उणीव आहे. सगळे दुःखी आहेत. काही दुःख दाखवतात, काही दुःखी असतात, काही नसतात. फरक काही नसतो. म्हणजे एकाच्या घरामध्ये लाटणं होतं. लाटणं बाईजवळ लाटणं होतं आणि तिचा नवरा दारू पित होता. आणि तो लाटणं घेऊन तो दारू पित होता आणि तो संध्याकाळी घरी आला. त्याला झाला हा रोजपेक्षा उशीर. रोज संध्याकाळी यायचा आणि ती बाई त्याला लाटण्याचा प्रयोग करायची तिच्यावर. लाटण्याचे 2 उपयोग असतात बघा दत्ताभाऊ. एक लाटण्यानं पोळ्या लाटतात आणि दुसरा उपयोग माहिती आहे का? दुसरा उपयोग पापड लाटतात. तुम्ही कुठे पोहोचले होते? तुमचे कोणते अनुभव सांगून राहिले की काय? एक पोळ्या लागतात आणि पापड लागतात. जाऊ द्या, तुम्हाला जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ घेऊ. त्यानं संध्याकाळी काय केलं? तिच्याकडे तर लाटणं सापडत नव्हतं. ती दुसऱ्या बाईकडे मागायला गेली आणि तिला म्हणे लाटणं दे. ती म्हणे कशा करता? म्हणे आमच्या यांची यायची वेळ झाली आहे. मग तिनं लाटणं दिलं. ती म्हणे लाटणं घेऊन जाय, लवकर आण बरं, आमच्या यांची पण यायची वेळ झाली आहे. तिथं तसंच इथं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी.
जन्म दुःखम जरा दुःखम व्याधी दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले मा दुःखम तस्मात जागृती दुःख भांडवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. त्यामुळे सगळे दुःखी आहेत. फक्त काहीचे दुःख दिसतात, काहीचे दिसत नाही अथवा दाखवत नाही. पण दाखवत नाही पण लपल्याशिवाय राहत नाही. पण सगळेच दुःखी आहे. उणीव दुःख म्हणजे उणीव, परिपूर्णतेची कमी आहे प्रत्येकाला. ज्या दिवशी जीव झाला त्या दिवशीच दुःखी झाला. आणि जे उणीव आहे ना, ही उणीव प्रत्येकाला भासते. रामराज्यामध्ये कोणीच दुःखी नाही म्हणजे उणीव नाही. ही इतकी उणीव भयंकर आहे बघा. म्हणजे आमच्याकडचं सांगतो बरं, तुमच्याकडे नका घेऊ. नोकरी करत होते, रिटायर झाले, पेन्शन आहे, पण तरी पण एखादं दुकान टाकतातच. नंतर पुन्हा मिळवायची हौसच आहे. पद मिळवायचं हौस सुटत नाही. पाहिजेच. म्हातारे झाले, मराल टेकले तरी पद पाहिजेच, पैसा पाहिजेच. ही उणीव काही जात नाही. आणि ही जी उणीव आहे ही उणीव गेली पाहिजे. ही उणीव फक्त रामराज्यातच जाऊ शकते. विठ्ठला आणि ही दुःख कायमच आहे. सगळ्यांना दुःखी आहे. उणीवाची कमतरता नाही. एकदा असं घडलं, एका माणसानं काय केलं, तो माणूस नोकरी करत होता आणि त्याला वाटलं आपली जी पॅन्ट शिवायला टाकली, 15 ऑगस्टचा दिवस होता आणि त्यानं टेलरकडे पॅन्ट शिवायला टाकली. काही दिवस गेले, टेलरनं चक्रा मारू मारू कंटाळला. टेलरनं काही लवकर पॅन्ट दिली नाही. शेवटी 14 ऑगस्टला त्यानं रात्री पॅन्ट घरी आणली. आणल्यानंतर रात्री लाईन गेली होती. लाईन आली रात्री 9-10 वाजता. पाहिली ती पॅन्ट लावून पाहिली तर ती पॅन्ट झाली होती मोठी, लंबी झाली होती. ती 4-5-6 बोटं मोठी झाली होती. मग त्यानं सांगितलं बायकोला की थोडी पॅन्ट कापून दे ना, 2 बोटं. ती जर कापली तर 2-4-5 बोटं कमी झाली, थोडीशी कापून दे, मला मापाची करून दे. बायको म्हणाली, तुम्हाला मीच दिसते का? हात मोडले का? दुसरे काम धंदे नाही का? मी आहे म्हणून आणली, नाही तर दुसरी थांबली असती. ती काही ऐकायला त्याने म्हणे, जाऊ दे बाप्पा, इतकं ऐकल्यापेक्षा नको करू. मग गेली आईकडे. म्हणे, आई थोडंसं पॅन्ट कापून दे ना मला मापाचं. आई म्हणली, सून करून दिली तुला, आता माझ्याकडे कशाला आला? जाय, थांब, तुला येरी ती गोड आहे ना, जाय तिच्याकडे. जाऊ दे बाप्पा, ही ऐकत नाही. मग बहीण आलेली होती माहेरी. मग बहिणीला म्हणे, ताई हे थोडीशी पॅन्ट कापून दे ना रात्री, उद्या सकाळीच काम आहे मला, टेलरचं दुकान बंद झालं. ती म्हणे, मी माहेरी आराम करायला आली, घरी काम, दारी काम, कुठेही काम, मी कामच करायला. कुठे इथं झाली तरी तुम्ही कामच सांगता आणि तुझ्या बायकोला सांग, आम्हाला नको सांगू. हा म्हणे, ती ऐकत नाही. मग म्हणे, तुला कशाला करून दिली? आई ऐकत तर तू तुझं पाय. ती नाही म्हणली. हा म्हणे, जाऊ तेव्हा पाहू, सकाळी टाचण्या लावू, नाही तर पिना लावू, नाही तर बुडपून घेऊ. यानं पॅन्ट ठेवून दिली, झोपला. रात्री बहिणीला वाटली, अरे आपल्या भावाचे किती हाल आहे. तिला बायको विचारत नाही, तिला आईला दिसत नाही, डोळे नाही. शेवटी आपणच आहे. ती उठली, तिनं पॅन्ट घेतली, विधभर कापून ठेवली. ती झोपली. आईला वाटलं सून काही विचारत नाही, आई बायको जाऊ दे आपल्या, शेवटी पोरगा आपलंच आहे, आपलेच दात, आपलेच ओठ, दिसो न दिसो आपलंच काम आहे, शेवटी आपलंच आहे खरं. तिनं उठली, तिनं पुन्हा कैची घेतली, पुन्हा विधभर कापून ठेवली. तिचं संपत नाही तर बायको म्हणे, शेवटी पदरात पडलं, पवित्र झालं. शेवटी आपल्यालाच करणं आहे, कसं का असे ना. तिनं शेवटी काय केलं, म्हणजे आपल्याला पर्याय नाही, हे बाकी कसे का असे ना, शेवटी आपल्यालाच करणं आहे. उठली, तिनं उरलेली पॅन्टभर पुन्हा विधभर कापून ठेवली. हा सकाळी उठला आणि पाहतो तर कात्री होती पॅन्ट, सकाळी झाली चड्डी. विठ्ठल विठ्ठल. ही अवस्था आपलीच आहे, वर्णन आपलंच आहे. प्रपंचामध्ये सगळ्यांची फजितीच आहे. कोणाची चड्डी होते आणि कोणाचा चड्डा होतो, फरक काही पडत नाही. कारण सगळेजण मागेच्या मागे पळतात. हे पहा, किती मोठं पद मिळालं
सरपंच झाले, आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, काही झाले तर शेवटी ते ताकच आहे. किती टँकर ताप एकत्र केलं म्हणजे एक चमचा तूप होईल, काय होणार. किती गाढवा एकत्र केलं म्हणजे एक घोडा होईल, त्याची बरोबरी होईल. त्यामुळे हे सगळं ताकद यानं सुखी होत नाही. घर बांधलं, वाटलं असं की घर बांधल्यावर सुखी होईल. घर सुख देतं का? एक तर घर आपल्या समोर पडल तरी आपण दुःखी, नाही तर आपल्याला आडवं काढल तरी, एक तर आपल्या समोर पडल नाही तर आडवं काढल, त्यात ते सुखी नाही. लग्न केल्यानं सुखी होईल. लग्न केलं ते कुठे सुखी आहे? नाही केलं त्यांना वाटते लग्न केल्यावर सुखी होईल. कशानंच सुखी होत नाही. म्हणून सुखाचा अभाव म्हणजे दुःखाची जाणीव, म्हणजे दुःख असणं याचं नाव आहे उणीवाची गरज आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान हेच दुःखाचं कारण आहे. आणि दुःख का होते तर दुःख शरीरामुळे होते. शरीर का होते तर सुखचं कारण सुख दुःख, सुख दुःखाचं धर्माधर्म, अनुकूल प्रतिकूल ज्ञान, मग त्याचं कारण भेदज्ञान आणि मुळात त्याचं स्वस्वरूपाचं अज्ञान. या सगळ्या प्रक्रियेनं होते. पण या दुःखातून दूर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे तर त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण तो सुखरूप आहे, दुसरं कोणाकडे सुख नाही. ज्याच्याकडे सुख आहे त्यालाच मागावं लागेल की नाही. दुसऱ्याला मागून काय उपयोग आहे. सुखरूप आहे साधूजा कोण सांग, 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 सुखरूप आहे साधूजा कोण सांग. माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात. सुखरूप आहे साधूजा कोण सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग. माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात, माझ्या पांडुरंग तारी खात. सुखरूप आहे साधूजा सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग, सुखरूप आहे साधूजा कोण सांग. दात जर दुखत असतील तर कानाच्या डॉक्टरकडे जाऊ का? कान दुखत असतील तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊ का? ज्याच्याकडे औषध आहे त्याच्याकडे जाव. त्यामुळे जो सुखी आहे त्याच्याकडे गेला पाहिजे. आणि भगवंतच केवळ सुखरूप आहे. म्हणून रामराज्यामध्ये पहिली गोष्ट असेल तर काय उणे आमासी, रामराज्याचं पहिलं लक्षण आहे तिथे कोणालाच कशाचीच कमतरता नाही. याचं कारण असं आहे, धरणी भरभरून देते. धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैशी, धरणी भरभरून देते. धरणी जी आहे ना पृथ्वी, हे बाप तुमचा अनुभव आहे. जेवण सगळीकडे, पण सगळीकडे पोट भरतं का? अन्न तेच आहे. म्हणजे लग्नातलं जेवण ते मसालेदार तिखट पदार्थ आहे, त्यानं पोट भरते का भंडाऱ्यातल्या जेवणानं पोट भरते? बरं, भंडाऱ्यातल्यापेक्षा घरच्यानं पोट भरते की नाही? अन्न तेच आहे पण पोट भरते, कारण त्याच्यामध्ये काहीतरी रसामध्ये स्वादामध्ये फरक पडतो.
तसं पूर्वीच्या काळामध्ये पृथ्वीतून जमिनीतून यायचे ना पिकं, गहू यायचे, ज्वारी यायची, मूग यायचे, बाजरी यायची, आता येतात, पण आता तो कस राहिला नाही. पण पूर्वीचा कस वेगळा होता आणि प्रत्येक जमिनीचा कस वेगळा होता, प्रत्येक जमिनीच्या पिकाची चव वेगळी होती. याचं कारण आहे पृथ्वी भरभरून देत असते. कधी कधी एखादी गोष्ट देणं, इच्छेनं देणं आणि दुःखानं देणं यात फरक आहे. त्यामुळे ज्या ज्या काळामध्ये राजा चांगला येतो त्या काळामध्ये पृथ्वी भरभरून पीक देते. राजा कालस्य कारणम, ज्या काळात राजा चांगला आहे त्या काळात भरते. म्हणजे एक वेण नावाचा राजा होता. त्या राजाच्या काळात भागवतामध्ये येतं, त्या वेण राजाने काय केलं, त्याने खूप अन्याय करावा, सगळ्या लोकांवर अत्याचार केला आणि सगळ्यात वाईट काळ, हिरण्यकश्यपूच्या पेक्षाही वाईट काळ, औरंगजेबापेक्षाही वाईट काळ या वेण राजाचा काळ मानलाय. शेवटी त्याला मारण्यासाठी देव नाही आला, त्याला मारण्यासाठी सगळ्या ऋषी एकत्र आले आणि त्यांनी त्याला धरून सगळ्यांनी एकत्रपणे मारलं. हुंकार केला म्हणजे एक शक्ती एकत्र केली आणि त्याला मारून टाकलं. त्या वेणाला मारल्यानंतर त्याच्यानंतर पुढचा राजा आला पृथू. हा अतिशय चांगला राजा निघाला आणि त्या काळामध्ये, वेणच्या काळामध्ये पृथ्वीनं पिकं देणंच बंद केलं होतं असं वर्णन आहे. म्हणजे किती पेरा तुम्ही, किती पाणी द्या, पाटानं द्या का बोरीनं विहिरीनं द्या का मोठी मोठी पंप चालवा, पाणीच येत नव्हतं, पिकच येत नव्हतं. पण जेव्हा पृथ्वीचं राज्य आलं तेव्हा मात्र पृथ्वीनं स्वतःहून पिकं बाहेर देणं सुरू केले. भगवान रामाच्या राज्यामध्ये धरणी धरी पिके, धरणीतून भरपूर पीक यायला लागलं होतं. धरणी खुश झाली पृथ्वी. याचं कारण आहे, दुसरं कारण असं सांगितलंय की पृथ्वी ही देवाची सासू आहे, सीतेची आई आहे. आणि सासूला सगळ्यात जास्त आवडीचं कोण असते? आमचा जावई, माझा जावई. मासूला साय आवडते आणि जावई आवडतो. म्हणजे सगळ्यात जास्त आवडीच्या दोनच पदार्थ, एक साय आणि ती साय इतकी आवडते की आम्हाला एकाच्या घरी बोलावलं, मला एकदा एकाच्या घरी दूध प्यायला बोलावलं आणि नेमकं बसवलं असं की खिडकीतून आत काय चाललंय दिसत होतं. सोफ्यावर बसलो मी पाहू लागलो, त्या बाईनं दूध टाकणं लावलं कपात आणि जे ती साय आडवी यायची, हिची स्पर्धा सुरू झाली, तू पुढे का मी पुढे, तुझी ताकद जास्त का माझी ताकद. जे फू 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 चाललं की त्या साईच्या जवळ दुसरी साय तयार झाली आणि त्या साईनं त्यानं ती साय टाकली तिच्यामध्ये. आता पितो का मी दूध ते? लगेच सांगितलं मला कावीळ झाला, मला ताप झाला, दूध प्यायला नाही सांगितलं. बाय काही झालं तर सासू दूध साय नाही पडू देत. सगळ्यात आवडीचं साय आणि दुसरं जावई. जावई इतका गोड असतो बघा, तुम्हाला सांगतो. काय चाललंय शेवंतबाई, बस बरं चाललं का? ते म्हणते कस काय भेट, म्हणतो जावई बापू. लेख काय म्हणते? लेख आमची पोरगी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे, जावई देव माणूस भेटला. उठ म्हटलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. इतका चांगला आहे की आज्ञेत शब्दाच्या बाहेर जात नाही, इतका जावई चांगला भेटला, देव माणूस आहे हो. आणि मग आपल्या बब्याचं कसं काय चाललंय? हे बब्या बैल झाला, बायकोचा भाड्या झाला. बायकोनं उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. काय लायकीत राहिला म्हणे, बायकोच्या ताब्यात गेला, मुठीत गेला म्हणे बब्या. आणि मग तो काय करत होता? तुझ्या पोरीनं ते केलं तर चाललं, देव माणूस आहे. आणि हो बायकोच्या मुठीत गेला. तर जावई सगळ्यात आवडीचा असतो. आणि पृथ्वी मातेचा जावई होता स्वतः देव. पृथ्वीरूपी गाय ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाही तूय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय. सांगत असे ती आई आहे आणि तिनं विनंती केली म्हणून देवाना अवतार झाला. अवतार अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया
मातेनं रिकमेंड केली, तिनं विनंती केली. बघून भगवंताने अवतार गेला. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जडजीव किंवा महादोषी. त्या जीवाच्या उद्धारासाठी भगवंताने अवतार घेतला आणि म्हणून पृथ्वीचे सगळ्यात जास्त उपकार आहे आपल्यावर. म्हणून काय म्हणतात माहिती आहे का, सकाळी उठल्यावर पहिले पृथ्वीला वंदन केलं पाहिजे. हाता असे हात जोडायचे, असे हात धरायचे, म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये बर करमुले तू गोविंदम प्रभाते, असं पूर्वी करायचे. पण आता कसं आहे माहिती आहे का, असा हात घ्यायचा, असा हातामध्ये हात धरायचा आणि करमुले तू गोविंदम प्रभाते मोबाईल दर्शनम. उठलं की पहिले असा घ्यायचा आणि मग वरती पाहायचं उघडणं, मग एक 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 आणि मग पहिले मोबाईल आणि मग खाली उतरायचं पलंगाच्या. पण पहिले पृथ्वीला वंदन केल्याशिवाय खाली उतरू नका अशी शास्त्राची आज्ञा होती. म्हणून धरणी धरी पिके, हे धरणी खुश झाली, तिनं पीक देणं सुरू केलं. गायी वळल्या म्हशी, गायी आणि म्हशी वळल्या. आता गायी म्हणल्यावर म्हशी काय म्हणायचं, गाय आल्या, बकऱ्या कुठे गेल्या होत्या, गायी आल्या तर म्हशी. याचं कारण असं आहे बा, गायीचं दूध जे आहे ना ते असं त्यामध्ये सुवर्णाचा अंश असतो, असं पिवळसर दिसतंय ते. गायीच्या दुधाचं पिणारे लोक तल्लक बुद्धीचे होतात. म्हणजे गायीपाचं दूध पिणारा बैल जरी म्हटला तो कामाचा आहे. म्हशीचं दूध पितो ते रेडा, आणि तो रेडा सगळ्यात जड मस्तक म्हटलाय. म्हणजे गाडी चालू असली ना, हे ड्रायव्हर लोकांना माहिती आहे, ड्रायव्हर लोक काठी ठेवतात. असा तो रेडा जर बसला ना एखादा रस्त्यामध्ये तर काठी काढावं लागते, त्याला हाणून हाणून काठी तुटते पण ते उठत नाही, शेवटी बाजूला काढावं लागते. सगळ्यात ठसमस्तक बुद्धीचं कोण असेल ते रेडा, आणि त्याचं ते ज्याचं दूध पिते ती म्हैस. म्हणून सगळ्यात मंद बुद्धी कोण असेल तर ती म्हैस, आणि सगळ्यात तल्लक बुद्धीचं दूध कोणाचं असेल तर ते गायीचं. म्हणून समाजामध्ये जे सगळ्यात चांगले हुशार ज्ञानी विद्वान अभ्यासू तल्लक बुद्धीचे जे आहेत ते गायी, आणि दुसरे जे जड जड बुद्धी जे आहेत उद्धरा या जन, जे जड बुद्धीचे आहेत, जे खालच्या पातळीचे आहेत, ज्यांना हित नेणत नाही, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, या सगळ्यांसाठी यांना म्हटलंय म्हैस. गायी वळल्या म्हैशी अनेक वचन केलंय. नुसत्या गाईच नाही, म्हशी पण वळल्या, एका रांग्यात आणल्या. यारे यारे लहान थोर याती भलत्या, नारी नर सगळे एकत्र या. आणि वळल्या म्हणजे सद्विचारांची प्रेरणी केली, चांगले विचार निर्माण केले. धरणी धरी पिके, गायी वळल्या म्हैशी. विठ्ठला विठ्ठला यासाठी काय करायचं, यासाठी ते म्हणाले रामाचा फक्त नामचिंतन कर.
सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे नामभक्ती. म्हणजे कृतयुगामध्ये कृतेत ध्यायते विष्णुर त्रेतायाम यजतो मखई, त्या काळामध्ये कृतयुगात ध्यान करावं लागत होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागत होते, द्वापारे परिचर्यायाम द्वापार युगात पूजापाती करावी लागत होती. पण कलौत धारे कीर्तनात कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यामुळे या युगामध्ये उद्धार करत असेल नामस्मरणामध्ये. पण नाव कोणतं घ्यायचं? नामही एक नाही, त्याही सगळ्या नावामध्ये 1000 नावं महत्वाचे आहेत. त्याला म्हणतात विष्णू सहस्त्रनाम. नामाच्या सहस्त्रावरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जाहलो. आणि हे नाव महत्वाचे. याही 1000 नावामध्ये याची बरोबरी जर 1000 नावही म्हणता येत नसेल तर एक राम म्हटलं तर 1000 नाव म्हटल्याचं पुण्य मिळते. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. एवढं रामाचं महत्व आहे. नुसतं राम म्हणायसाठी तोंड उघडावं लागते. तोंड उघडलं की पाप बाहेर जाते आणि म्हटलं की तोंड बंद होते, म्हणजे पुन्हा पापाला प्रवेश नाही. रकारोच्चार मात्रेण बहिर निर्गती पातकम पुन्हा प्रविश्याभावेच मकारो भवती कपाटवत. एकदा तोंडातून र म्हटलं की सगळं पाप बाहेर जाते आणि म्हटलं की त्याला प्रवेश नाही. हे सामर्थ्य रामाचं आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ नाम कोणतं आहे तर राम नाम आहे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. त्यामुळे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले इतकं सुंदर नाव आहे. ते कोणाला आवडलं माहितीये का? कोणाला आवडलं? वाल्मिकींनी रामायणाची रचना केली 100 कोटी श्लोकात, शतकोटी प्रविस्तरम. पण देव दानव आणि मानव भांडू लागले. देव म्हणले राम आमचा आहे, देव म्हणून आमचं आहे, रामायण आमचं आहे. दानव म्हणले की त्यांनी रावणाला मारलं, रावण आहे म्हणून रामाला किंमत आहे, म्हणून रामायण आमचं आहे. आणि मानव म्हणले की रामानं मानवाचा अवतार घेतला, पृथ्वीवर आले, ते आमचे. तिघही भांडू लागले. मग तिघं गेले महादेवाकडे, म्हणले आम्हाला आमचं भांडण सोडवून द्या. देव म्हणे आपण वाटण्या करू. शेताच्या करतात तशा, घराच्या करतात तिरपी भिंत. म्हणे कशा वाटण्या? म्हणे आता एक सरळ सरळ वाटा. 100 कोटी आहे, 33 कोटी वाटून दिले तिघाला. राहिले 1 कोटी. त्याच्या पुन्हा वाटण्या करा. 33 लाख वाटून दिले. मग 1 लाख. त्याच्या पुन्हा वाटण्या केल्या 33 हजार. असं करत करत शेवटी 33 वाचत शेवटी 99 वाटले आणि 1 उरला. आता हे सगळे वाटल्यानंतर आता याचं वाटण्या कशा करायच्या? तिघ आहेत, शब्द 2 आहे. आता वाटण्या कशा? हा ते महादेव आहेत, ते काही सोपे नाही. ते म्हणले तुम्हाला एवढ्या वाटण्या करून दिल्या, माझं कमिशन कुठे गेलं? मला कमिशन लागेल ना. कमिशन मापाऱ्याचं कमिशन असते ना. तुम्हाला मापून दिलं, माझं मापाऱ्याचं कमिशन. हे 2 अक्षर मला द्या. कोणते? राम. आणि म्हणून महादेवाने कंठात धारण केलंय ते राम. महादेव ते राम नाम आहे म्हणून तो नीलकंठ आहे. पण राम शब्द महादेवाने स्वीकारला, राम शब्द सगळ्यांनी स्वीकारला. त्या रामाचा उच्चार करायला देव म्हणतात की रामाचा उच्चार केला पाहिजे. राम नाम विठ्ठल. रामाचं नाव उच्चार करा असं तुकोबाराय म्हणतात. कधी म्हणा? सप्त्यापुरतं म्हणा, हरिपाठाच्या वेळेस म्हणा, नाहीतर मग सगळी झोपेतून नाहीच काही तर भूत दिसलं तर म्हणा राम 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 राम. भूत दिसल्यावर म्हणा, भीती वाटली, साप दिसल्यावर म्हणा. ते म्हणते राम वेळोवेळा म्हणजे अखंड म्हणा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण. राम वेळोवेळा आम्ही गाऊ. उभी म्हणजे आनंदानं.
आनंदानं म्हणा, भीतीनं नका म्हणू. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. केव्हा केव्हा? दळिता कांडिता चिविता गी बाई. दळण, दळण म्हणजे प्रपंच. प्रपंच दळण दळिले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये विठ्ठला. दळण म्हणजे प्रपंच, दळण म्हणजे भुक्ती, म्हणजे पुंदीची मुक्ती, नुकतीची बहीण. दळण म्हणजे भुक्ती. आणि कांडण, कांडण म्हणजे परमार्थ, वेगळं करणं, याचं नाव कांडण. उपन्न, बीज भूस एकवाट, उपणिता राये घनवाट, उडाले ते फलकाट कळो आले, तैसे विचारता निरसले, प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उराले, ज्ञानियासी जे. याला म्हणतात कांडण, वेगळं करणं. मी को आहे, मी हा कोण, करावा विचार. मी कोण आहे, तू कोण आहे, देव कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते, उपादानम किमस्य विचारस्य प्रगत्यते. म्हणून त्यांनी सांगितलं की कांडण म्हणजे परमार्थ, वेगळं करणं. सांगते तुम्हा वेगळी निघा, वेगळं निघून कांडण. दळिता कांडिता जेविता गे बाई. जेवण म्हणजे आनंदाचा उपभोग. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी पहिले भोग घेतला असं म्हणतात. दळिता कांडिता जेविता गे बाई, ढोबा रखुमाई. रामराज्याचं भगवंतांनी आजकू एक सांगितलं, तुकोबारायांनी लक्षण सांगताना सांगितलं की सगळ्या जगामध्ये सगळे दुःखी आहेत, पण रामराज्यामध्ये मात्र सुखी आहेत. किती सुखी आहे? त्यांना स्वप्नात सुद्धा दुःख पाहायला मिळत नाही. कारण स्वप्न कशाला म्हणतात? जागृतीचा अभाव म्हणजे स्वप्न, जाग नाही म्हणजे स्वप्न. स्वप्न म्हणजे काय हो? दिवसा जो विचार केला तो जो दिसला त्याचं नाव स्वप्न. जागता जव जे असी जे तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा देखत खेवूजे त्याची स्वप्नी. स्वप्नात दिवसभर विचार केला तेच दिसणार आहे. दिवसभर सापाचं चिंतन केलं, रात्री साप भेटायला येतो, कडकडून मिठी घालतो त्याने. दिवसभर जो विचार केला तो. मी एकदा एका गावाला गेलो, कीर्तनासाठी गेलो. रात्री कीर्तन संपलं, माडीत जाऊन झोपलो. त्याच्या घरी मुक्काम होता, त्यांना माडीत पाठवलं. झोपलो माडीवर पलंग, त्या पलंगावर मी, आणि ज्या घर मालक खाली झोपला त्याच्या घरात मी एकटाच वरती. त्या घरमालकानं सांगितलं होतं रात्री आमचा मुलगा येतो आणि तो झोपतो. रात्री उशिरा केव्हा तरी त्यांचा मुलगा आला, वरती आला, पलंग मोठा होता, माझ्या बाजूलाच तो झोपला. बराच वेळ झाला, मला काही माहिती नाही, लक्ष नाही, असेल झोपला. रात्री तो अचानक उठला आणि मला धक्का मारला. मला म्हणे उठ. घाबरून उठलो मी. मला उठ, आणि मग म्हणे उतर उतर. अशी लाथ मारली कंबड्यात माझी. मी पलंगावून धडकन खाली पडलो. मी घाबरलो आणि खाली आलो पळत. घर मालक उठला. तो म्हणे काय झालं? म्हटलं कंबड्यातला तर मारली ना, अजून काय झालं? म्हणे यावर सांगायचं विसरलं. म्हणे आमचं पोरग कंडक्टर आहे. त्याला वाटलं तुम्ही तिकीटच काढलं नाही. त्याला जाग आली, त्यानं हाणली कंबड्यातला. तिकीट नाही म्हणे, बिना तिकिटाचं. दिवसभर तिकिटाचं चिंतन केलं, रात्री तेच. त्यामुळे झोपताना जर चिंतन भगवंताचं केलं तर तू स्वप्नो सुस्वप्नो भवेत. म्हणून झोपताना सकाळी उठल्यावर नामचिंतन करायला सांगितलं. आणि झोपतानाही पहिले देवाला झोपवायचं आहे. देवाला
आणि त्याला शेजारती म्हणतात ती करायची आणि मग स्वतः भगवंताचं चिंतन करून झोपायचं. आणि दुःखाचा रात्रंदिवस अनुभव आहे, नवे नवे जन्मोजन्मीचा अनुभव आहे. दुःखच भोगत आलो अनेक जन्मात, तो इतका दाट अनुभव असल्यामुळे आपल्याला स्वप्नामध्ये दुःखच अनुभवाला येतं. महाराज म्हणतात, अहो या रामराज्यामध्ये दुःख तुम्हाला स्वप्नातही पाहायला मिळत नाहीत. स्वप्नी ही दुःख बोलिना बाहेर डोळा, स्वप्नी 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 दुःख स्वप्नामध्ये सुद्धा दुःख अनुभवायला मिळत नाहीत. आणि नामाच्या गजराने यम सुद्धा पळतो. यमाचे किंकर पळत ती पुढे, यमही त्याच्या वाटी जात नाहीत. अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. त्यामुळे नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. त्यामुळे यमालाही भीती वाटते, यमाच्या दूतांनाही भीती वाटते. दुःख नाही म्हणजे सुख आहे. आणि सुख कोणाजवळ आहे? फक्त देवाजवळ आहे. कारण देव सुखी आहे, तो सच्चित आनंद रूप आहे, म्हणून त्याच्याजवळ सुख आहे आणि तोच देऊ शकतो. योमयी सुख योमयी भूमा तत्सुखम न अल्पास्ते सुखम असती. जो व्यापक असतो तो सुखी असतो आणि जो संकुचित असतो तो न अल्पास्ते सुखम असती. म्हणून जो कमी आहे तो सुखी तो सुखी राहू शकत नाही. योवई भूमा, भगवंत व्यापक आहे. जळीस्थळी विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला. तो सर्वत्र भरलाय, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण. तो नाही, इथे जागाच उरली नाही. त्यामुळे असा व्यापक असणारा परमार्थ भगवंत तो स्वतःच्या इतकं व्यापक त्याचं नामस्मरण करणाऱ्याला करतो. म्हणून राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांगावा उगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. आणि असा जो करतो त्याला भगवंत नामस्मरण नामचिंतन करणाऱ्याला आपल्या जवळ घेतो आणि त्याला सुख देतो, स्वतःचं सुख देतो, स्वतःचं पद देतो, स्वतःसारखं करतो. चौथ्या चरणात तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. दया गर्भवास येणे जाणे कुंतले, दया गर्भवास येणे जाणे कुंतले, दया गर्भवास येणे जाणे कुंतले, दया गर्भवास येणे जाणे कुंतले. राम वेळो वेळा गाओ राम वेळो वेळा आम्ही गर्भवासाने जाणे कुंतले,
गणिता काढिता जेविता गेलाय झाले राम राज्य काय उणे आम्हासी दरडी धरी पिके गाई ओळल्या मैशी राम वेळोवेळा मी गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तेणे गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊ भिये दळिता कांडिता जेविता गे बाई. आपल्या कांगलगाव मधला हा सप्ताह आजची ही सेवा रामनवमीच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशीची सेवा आणि रामनवमीचं महापर्व असल्यामुळे रामाचं आणि विशेषतः रामराज्याच्या लक्षणाचं चिंतन आपण यात केलं. कुठले कुठले घटक रामराज्यामध्ये असतात हे तुकोबरायांनी जे सांगितले ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सगळे मंडप भरगतचं सगळी तुम्ही मंडळी आहे. मला माहिती आहे गावामध्ये मला जगन्नाथ महाराजांनी सांगितले की सूक्ष्म सखोल चिंतन करावं लागतंय. आणि गणेश महाराज आहेत, आमचे सहदेव महाराज आहेत, दत्तभाऊ आहेत, बाकीच्यांची पण नावं काही माहिती आहे. पण जर चुकलं तर पुन्हा मग कारण परत जायचं ना मला. एखादं नाव मागे पुढे झाले तर पुन्हा आणि रस्त्यामध्ये 6 किलोमीटर आडवळण आहे पुन्हा
तुम्हाला जास्त रस्ते माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सगळे विणेकरी मंडळी, मृदंगवादक आमचे मस्के महाराज गावातले, सुंदर केलं तुम्ही, कमी नाही कुठे. तुम्ही साथ दिली. मग कालच्या कार्यक्रमात मला माईकची साथ नव्हती, पण तुम्ही दिली. आणि हे सगळं पावसाची साथ भेटली. झालेली सेवा तुम्हा सगळ्या मायबाप श्रोत्यांच्या चरणी. भगवान लक्ष्मी नृसिंह, आनंदी आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज, श्री गुरु श्वासानंद माऊली, आपले बुलाखी महाराज सर्वांच्या चरणावर समर्पित करू. अधिकती सरती न्यूनती पुरती करो निघ्या तुमती विनवित असे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. येत माझे जीव उरले पायी कपण. अज्ञानात विस्मृतिर भ्रांत्या यन्यूनम अधिकम पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली, श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली, श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली. मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, जगद्वैतरणी मुक्ताबाई, जगद्वैतरणी मुक्ताबाई, 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 मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.